नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षत तृतीया म्हणून साजरी केली जाते. तर यावर्षी 30 एप्रिल 2025 रोजी बुधवारी अक्षत तृतीया आली असून अक्षत तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक खूप शुभ मुहूर्त समजला जातो. त्यामुळे तुम्हाला जर काही नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील, मग त्या भले सोनं असेना, चांदी असेना, धनधान्य असेना, तांब असेना, देवाची मूर्ती, यंत्र, वस्त्र काहीही खरेदी करायचं असेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता, कारण ते शुभ आणि अक्षय राहतं असं म्हणतात. आता अक्षत तृतीयेला माता लक्ष्मी, भगवान विष्णू, त्याचबरोबर बाळकृष्ण, अष्टलक्ष्मी आणि पितृंचं पूजन किंवा सेवासुद्धा या दिवशी केली जाते. आता ह्या दिवशी अक्षय कलशाची स्थापना करायची असते, कवड्यांचं पूजन करायचं असतं आणि अक्षय पात्रसुद्धा भरून या दिवशी पूजायचं असतं. आता पूजेचा मुहूर्त 30 एप्रिल रोजी सकाळी 5:41 ते दुपारी 2:12 राहणार आहे. तर मंडळी, वर्षातनं एकदाच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय पात्राची पूजा करत असतो. आता अक्षय पात्राची पूजा कशी करावी ते आज आपण बघणार आहोत, कारण ही अतिशय महत्त्वाची पूजा असून ही प्रत्येक घरी अक्षय तृतीयेला झालीच पाहिजे किंवा करावी, हे सगळे आवर्जून सांगतात. तर अक्षय पात्र हे तांब्याचेच असावे आणि अशी मान्यता आहे की अक्षय पात्र म्हणजेच ह्यात जे काही असेल ते आपल्याला भरभरून मिळते, ते कधी संपत नाही आणि त्याचा क्षय कधी होत नाही. त्यामुळे आपल्याला तांब्याचेच कलश हा घ्यायचा आहे. त्यात तुम्ही बघा, आता साऊथमध्ये जर तुम्ही व्हिडिओज बघितलं तर तिथं मातीचा कलशसुद्धा घेतात. तर तुम्ही म्हणजे मातीचं जे बुडकुलं संक्रांतीचं असतं पण थोडंसं मोठ्या साईजमध्ये, तर तसंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण बघा, तांब्याचंच घ्यावं, कारण त्याच्या पाठीमागे एक गोष्ट आहे, ती तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता आणि तांब्याचंच अक्षयपात्र असतं. त्यामुळे ही वस्तू तुम्ही तांब्याचीच नक्की घ्या. तांब्याचा कलश घ्या, मग तो किती छोटा मोठ्या साईजमध्ये असे ना, त्या साईजने काही फरक पडत नाही. त्याच्यावर तुम्ही स्वस्तिक काढून घेऊ शकता किंवा 5 कडं तुम्ही इथं जसं मी अष्टगंधाने सर्कल किंवा चंदनाने जसं सर्कल केलं आहे तसं तुम्ही करू शकता, किंवा स्वस्तिक काढून बाजूला 2 रेषा खालून वर ओढून मध्ये 4 टिपके काढून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर तुम्हाला छान हळद आणि कुंकू असं लावायचं आहे. आता हे जे अक्षय पात्र आहे ते तुम्हाला अशी डिश घ्यायची आहे, त्याच्यावर तांदूळ घालायचे आहेत आणि त्याच्यावर हळद कुंकू घालायचं आहे आणि त्याच्यावरच हा कलश ठेवायचा आहे, जमिनीवर खालती ठेवायचा नाही आहे. त्यामुळे एक छान छोटीशी प्लेट घ्या, त्यावरती हळद आणि कुंकू आपल्याला घालायचं आहे, त्याच्यावरती छान आपल्याला तांदूळ ठेवायचे. आता हा कलश तांदूळानेच भरला जातो. साऊथकडे हा कलश अर्ध्या मिठाने भरतात, पण आपल्याकडे इथं तांदूळाने तुम्ही भरू शकता. तर तुम्हाला तांदूळ का, तर बघा, त्याला अक्षता असं म्हणतात, ज्याचा कधी क्षय होत नाही म्हणून अक्षता हे म्हटलं जातं. त्यामुळे आपण तांदूळच घ्यायचे आहेत, त्याच्यावर परत आपल्याला हळदी कुंकू घालायचं आहे आणि त्याच्यावर हा जो कलश आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. तो कुठं डुगडुगणार नाही ना किंवा इकडं तिकडं होणार नाही ना, त्यामुळे व्यवस्थित तो त्या प्लेटच्या जे तांदूळ आहे त्याच्यावर स्थापन करून घ्या. आता इथं आपल्याला हा कलश वरपर्यंत पूर्ण तांदूळाने भरायचा आहे. त्या अगोदर हळद कुंकू घालून घ्या आणि वरपर्यंत हा तुम्ही तांदूळाने तुम्हाला भरायचा आहे. आता तांदूळ घेताना तुमच्या घरी जे तुम्ही खाता ते तांदूळ असावे. फक्त एवढंच लक्षात घ्या की त्या तांदूळाला तुकडे पडले नाहीत ना, किडे झाले नाहीत ना, एकदम जुना नाही आहे ना, बुरा लागला नाही आहे ना, एवढं फक्त बघा आणि तांदूळ निवडून मग आपल्याला हे घालायचे आहे. आता हा जो कलश आहे तो आपल्याला पूर्ण वरपर्यंत भरायचा आहे. अजिबात कंजूशी करू नका, अगदीच 3/4 भरला, अर्धाच भरला असं नाही. आपल्याला हा कलश वरपर्यंत भरायचा
आहे आणि ह्या कलशाच्या वरती आपल्याला लक्ष्मीकारक गोष्टी, कारण धन आणि धान्य असं दोन्हीही आपल्याकडं अक्षय राहावं, कायम राहावं, कधीच कमी पडू नये, त्यासाठी आपल्याला लक्ष्मीकारक गोष्टी यावरती ठेवायच्या आहेत. आता तुम्ही काय ठेवू शकता, तर बघा मी इथं 5 कवड्या ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही 5 गुंजा, ज्या लाल गुंजा आपल्याकडे मिळतात त्या ठेवू शकता, 5 गोमती चक्र ठेवू शकता, तुम्ही 5 लवंगा ठेवू शकता, 5 इलायची ठेवू शकता किंवा 5 कमळगट्ट्याचे जे छोटे मणी असतात ते तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडं ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही 5-5च्या संख्येने तुम्ही ठेवू शकता. आता हे ठेवून झाल्यानंतर तुम्हाला 11 कॉईन्स घ्यायचे आहेत आणि भले मग ते 1 रुपयाचे असेना, 2 रुपयाचे असेना, 5 रुपयाचे असेना चालतील. 11 कॉईन्स घ्या. 21 कॉईन्स घेतले तरी चालेल. मी इथं माझं हे पात्र छोटं आहे त्यामुळं मी 11 कॉईन्स घेतलेत, 1 आणि 2 रुपयाचे. त्याचबरोबर तुम्ही 10, 20 किंवा 50, 100, 200, 500 अशी कुठलीही नोट जी तुमच्याकडं अवेलेबल असेल तीसुद्धा तुम्हाला या पात्रामध्ये ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याकडं जर काही सोन्याचा दागिना असेल, मग ते तुमचे कानातले असतील किंवा अंगठी असेल किंवा बांगड्या असतील किंवा चेन असेल किंवा हार असेल, छोटंसं बुटूस असेल कानातलं किंवा छोटी नथ असेल, भले मग ती चांदीची असेना किंवा सोन्याची असेना, वेढण असतील, पायातली वेढणं असतील, तर असं तुम्ही कुठलाही तुमच्याकडे जो दागिना आहे किंवा त्या दिवशी समजा तुम्ही नवीन दागिना खरेदी केला असेल तर तो सुद्धा तुम्ही ह्या पूजेवरती या पात्रामध्ये वर ठेवू शकता. आता इथं माझ्याकडं एक अंगठी आहे सोन्याची, ती मी तुम्हाला इथं ठेवलेली दिसत आहे. तर असं तुम्ही कुठलाही दागिना तुमच्याकडं जो असेल तो तुम्ही ठेवू शकता. आणि काही जरी नसेल तर तुम्ही तुमच्याकडं लक्ष्मीचा जो दिवाळीत कॉईन असतो सिल्वरचा तो ठेवू शकता किंवा अष्टलक्ष्मीचा जो छोटा कॉईन असतो तो ठेवू शकता. काही नसेल तरी एवढंच ठेवलं तरी हरकत नाही. आता पात्राची पूजा झाल्यानंतर आपल्याला त्यावरती परत हळदी कुंकू, त्याच्यानंतर अत्तर फुलाला लावून आणि तुम्हाला 1 गुलाबाचं फूल हे नक्की अर्पण करायचं आहे. मला मिळालं नाही त्यामुळं मी इथं नॉर्मल फुलं अर्पण केलेली आहेत. तुम्ही नॉर्मल फुलं अर्पण करा, पण त्याचबरोबर 1 गुलाबाचं फूल या दिवशी खूप महत्त्वाचं आहे, कारण माता लक्ष्मीला कमळ जसं प्रिय आहे तसं गुलाबसुद्धा अर्पण केला जातो. त्यामुळे लाल गुलाब तुम्हाला 1 जरी मिळाला तरी या दिवशी नक्की अक्षय पात्राला आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. आता सिद्ध कसं करायचं, तर या अक्षय पात्रासमोर बसून आपल्याला 16 खेपा श्री सूक्तम म्हणायचं आहे. त्याच्यानंतर 3 खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि 1 खेपा किंवा 3 खेपा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 16 वेळा लक्ष्मी आणि विष्णू गायत्री मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. आता तुम्हाला 16 वेळा जमत नाही तर ॲटलिस्ट 1 किंवा 3 खेपा तरी नक्की करा. आता हे सगळं झाल्यानंतर धूपदीप ओवाळा, एक छान तुपाचा दिवा लावा, तो ओवाळा. हे सगळं झाल्यानंतर अक्षय पात्राची पूजा ही संपन्न झालेली आहे आणि ते पात्र सिद्ध झालेलं आहे. आता हे पात्र सिद्ध झाल्यानंतर आपल्या घरामध्ये धन आणि धान्य कायम टिकून राहते आणि त्याचा क्षय कधी होत नाही अशी मान्यता आहे. आता नैवेद्य काय दाखवावा, तर तुम्ही दूध, साखर, केशर दाखवू शकता किंवा त्या दिवशी ज्या ज्या घरात पुरणपोळी किंवा आमरसपुरी किंवा खीर करतात तो तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यानंतर छान तुम्ही आरती करून घेऊ शकता. आता हे अक्षय पात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूजा करून म्हणजेच आंघोळ करून दुसऱ्या दिवशी अक्षता त्यावरती अर्पण करायच्या आहेत, फूल व्हायचं आहे, उदबत्ती दाखवायची आहे, दूध साखरेचा परत नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे पात्र जसं भरलेलं आहे तसंच आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, धान्य, ऐश्वर्य हे कायम अखंड टिकू दे, त्याचा कधी क्षय होऊन दे नको, ते कायम अक्षय राहू दे अशी प्रार्थना करायची आहे. क्षमा पण मागायची आहे काही चूक झाली असेल आणि हे अक्षय पात्र उत्तरेकडे तुम्हाला हलवायचं आहे. हे झाल्यानंतर जे तांदूळ आहेत ते तुम्ही घरामध्ये तांदूळामध्ये मिक्स करू शकता. त्याचबरोबर हे जे तांदूळ आहेत ते फक्त व्हेज जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच वापरा, नॉनव्हेजसाठी हे तांदूळ वापरू नका. त्याच्यानंतर समजा तुम्ही काही इलायची घातली असेल, नंतर
लवंग घातल्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही चहामध्ये किंवा शिऱ्यामध्ये असं जेव्हा व्हेज काही कराल तर त्याच्यामध्येच तुम्ही वापरा. बाकी तुमचा दागिना किंवा जे काही तुम्ही पैसे कवड्या जे असतील ते तुम्ही तिजोरीत ठेवा. ते कॉईन्स मात्र अजिबात खर्च करू नका. गोमती चक्र असेल, कवड्या असतील, कमळगट्ट्याच्या माळा मणी असतील ते तुम्ही परत तुमच्या पूजेच्या साहित्यामध्ये डब्यामध्ये ठेवून देऊ शकता. तर असं हे अक्षय पात्र वर्षातून एकदा आपण भरायचं असतं. हे केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद किंवा कृपा आपल्या पूर्ण घरावरती राहते आणि आपल्या घरामध्ये अन्न, धन, धान्य आणि लक्ष्मीची कमतरता कधीच भासत नाही. त्यामुळे हे अक्षय पात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पूजा प्रत्येक घरी आवर्जून करा आणि ह्याचा अनुभव नक्की घ्या. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.